नमस्कार मित्रांनो, हे आमच्या अर्ध्या गावाला पाणी सप्लाय होते ती विहीर आहे. या विहिरीची अवस्था बघा, स्वच्छता बघा साईडला कशी आहे ती. इथनं अर्ध्या गावाला पाणी सप्लाय होतं. पाण्यामध्ये तर कचरा पडलेला आहे, तो तर दिसणार नाही तुम्हाला कॅमेऱ्यातनं, पण हे बघा साईडला ही झाडं उगवलेत हे बघा, वरती झाडं कशी उगवलेत बघा. आता ही झाडं उगवली आहेत ना, झाडांवरती पक्षी बसणार, ते खाली हागणार पाण्यामध्ये, आणि ते हागलेलं पाण्यात पडून ते विरघळणार, आणि नंतर मग ते पाणी आमच्या लोकांना सप्लाय होणार. बघा, या झाडांवरती पक्षी बसत नसेल का सांगा मला. ते बघा, आता पण एक फळ खाली पडलं तिथे. झाडांवरती पक्षी बसत नसेल का सांगा मला. आता एका पक्षाने ते घरटं बांधलेलं आहे. हे बघा, एका पक्षाने ते घरटं बांधलं आहे. आता समजा या पक्षाचं पिल्लू पाण्यात पडलं, मेलं आणि ते कुसलं, तर मग ते पाणी सप्लाय होणार अर्ध्या गावाला. ओके, तिकडे हे झाड इकडे आहे. ओके, आता इथनं आमच्या गावचे सरपंच आहेत ना, इथनं आमच्या गावच्या सरपंचांचं घर आहे अंदाजे जेमतेम 2 मिनटात 3 मिनटावरती, 3-4 मिनटावरती. म्हणजे जे मोजायला गेलं ना, मोजायला गेलं तर जेमतेम 40-50 मीटरवरती आमच्या सरपंचांचं घर आहे. आणि उपसरपंचांचं घर इकडे आहे. हा तुम्ही जो पोल दिसताय, याच्या पोलच्या थोडं 10-12 मीटर पुढे आमच्या उपसरपंचांचं घर आहे. या दोघांची घरं अगदी जवळजवळ आहेत. आता इकडनं आमचे सरपंच महोदय आहेत, हे इकडनं येणार आणि इकडनं जाणार प्रवास करून. इकडनं हे आमचा हा गावचा रस्ता आहे, हायवे आहे हा. या हायवेने प्रवास करणार आणि तिकडनं पुढे आमचे उपसरपंचाचं घर आहे. म्हटल्यावरती ह्यांचं लक्ष किती कामावरती आहे आणि किती लोक सिरियसली काम करतात, तर हा उत्तम नमुना. ओके, हे बघा.